तुझ्यावर किती विश्वास होता माझा. दिलेलं कार्य पूर्ण करशील अशी खात्री होती माझी. पण निराशा केलीस माझी. सगळं सुरळीत चालू होतं, पण वेदा, तुझं स्पष्टीकरण नको मला आता. जी तिथी हातात होती ती सुद्धा माती मोल ठरली, केवळ तुझ्यामुळे. तुझ्यामुळे, तुझ्या चुकीमुळे मी पुन्हा आहे त्याच ठिकाणी आहे. आता क्षमा नाही, याची शिक्षा अवश्य मिळणार. एक चूक माफ कर, पुन्हा असं होणार नाही. एक संधी दे मार्जरी. मी आजपर्यंत तुझा कुठलाही शब्द टाळलेला नाही. तुझा शब्द प्रमाण मानून तेच करत आली. दया कर, दया कर मार्जरी. दिली, केवळ एक संधी दिली. मया मुक्तीन संभाव्यते, सर्वं नाशयामि अहम्. वीराचे बाबा, ऐका ना, मला सोडा. कोण आहेस तू? कोण आहेस? अंबिका. कुठून आलीस? अनाथ आश्रमात. तुझे आई वडील? नाही आठवतो, अनाथ आश्रमातून आले. जोवर माझ्या प्रश्नांची नीट उत्तर मिळत नाही तोवर तुला इथून जाता येणार नाही. सांग, कोण कोण रक्ताची माणसं शिल्लक आहेत तुझी या जगात? आता या क्षणी मला फक्त माझी मुलगी आठवते. वेदा, ऐका ना, माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे आणि जर मी नाही गेले ना तर काहीतरी अनर्थ घडेल. मला जाऊ दे इथून प्लीज. एका आईचं दुःख समजून घ्या. माझ्या लेकराला गरज आहे माझी. गप्प बस. इथे काहीतरी वावग घडणार आहे. मला जाऊ दे. शांत राहा, नीट ऐकू दे मला. माझी वेदा एकटी आहे. गप्प बस म्हणून सांगितलं ना तुला. मला आता हळूहळू स्पष्ट ऐकायला यायला लागलंय, दिसायलाही लागलंय. नाही नाही, मला नीट पाहू दे, ऐकू दे. इथे काय घडतंय? मीराचे बाबा, पाहू दे मला. मीराचे बाबा, मला जाऊ दे इथून. माझी वेदा एकटी आहे तिकडे. कोणत्या रस्त्याने आले मी? अंधारात काहीच कळत नाहीये. पुढे काहीच दिसत नाहीये. अंधार आहे फक्त. घरी कशी जाऊ आता? कोणी आहे का? माझ्या हातात कोयता आहे. मीराचे बाबा, मीराचे बाबा, मला जाऊ द्या इथून. माझी वेदा एकटी आहे. तिला गरज आहे माझी. मीराचे बाबा, मला इथून जाऊ द्या. मला जायचंय. माझं लेकरू एकटं आहे हो तिकडे.
पण मला इथून जाऊ द्या. मीराचे बाबा, मला प्लीज इथून जाऊ द्या. नाही काय कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? बाजूला व्हा. ये बाजूला व्हा. ते खाली फेक. मारेन मी. खाली फेकते. लावा. खाली फेकते. खाली खाली फेकते. पगार दिला. पगार. ये लांब राहा. ठेव ठेव फेकून मारे ना. ठेव. खाली फेकून ठेवते. मारेन. खाली ठेव. लांब राहा. खाली ठेवते. मारेन मी फेकून. हे खाली ठेव. खाली ठेव. आ पकड दिला. पकड. पकड दिला. गबास. गबास. चाल तिकडे. मीराचे बाबा ऐका ना. ऐका ना, मला जाऊ द्या ना इथून. हे काय करताय? काय काय हे? हा यातून तुला बाहेर पडता येणार नाही. मी परतेपर्यंत तुला इथंच राहावं लागेल. आता यातून तुझी सुटका नाही. नाही, मला इथून जायचंय. मीराचे बाबा. हरी, वीराताई अजून कशी नाही आली रे? मला वाटतंय तू खूप टेन्शन घेतेस. येईल ती. ती जंगलात गेली आहे ना, म्हणून मला खूप भीती वाटते. पण आपली मीरा कोणाला घाबरत नाही. काय शतपावली घालतेस का? हा अगं बस ना एका जागी. पाय दुखावून घेशील ना. नाही गाई, ताईची काळजी वाटते. तूच तिला जंगलात सरपण आणायला पाठवलंस, विसरलीस वाटतं. मग त्याचं काय? अगं येईल ती सरपण घेऊन. पण कधी? आतापर्यंत ती यायला हवी होती. मला माहित आहे, तू मुद्दामून पाठवलंस तिला. मी कशाला मुद्दामून पाठवेन ग? हा जास्त बोलू नकोस तू. कारण ताई तुला या घरात नकोय. तू नेहमी तिला वाटेल ते बोलत असतेस. बरोबर बरोबर. मीराचं वाईट व्हावं असंच वाटतं या बाईला. ए तुम्ही दोघं जण गप्पा बसा, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. नाहीच आहे दुसरं कोणी वाईट. तेवढंच जमतं तुला. तुझ्याकडे जराशी दयामाया नाहीये. उलट्या काळजाची आहेस तू. जास्त बोलू नकोस हं? देईन थोबाडीत नाही तर. मला शिकवतेय. आम्ही शिकवलं तरी तुम्हाला ते कळणार आहे का? पोपट्या, तुझी पोपटपंची बंद कर काय. हा एक दिवस बघ तुझी चोच मोडून ठेवते की नाही. हो हो, सगळ्यांचा वाईटच विचार कर आणि एकटीच राहा या घरात. तू ना अशी नाही ऐकणार. जरा जास्तच चाललंय आता. चल चल. काय करतेस तू? चल म्हटलं ना. आई सोड माझा हात. आई सोड माझा हात. अरे जास्तच पूल काय ना तुझ्या मीराताईचा. मग बस आतमध्ये आठवण काढायची. आई, दार उघड ना ग. मीराताई बघतेस मी आता. मीराताईला शोधायला जायला हवं. आई, आई ऐक ना ग माझा. आई, दार उघड ना. देवी आई, माझ्या मीराताईवरती कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. तिला सुखरूप घरी पाठव.
झोपली नाहीस अनन्या? आई, बाहेर मला एक विचित्र गोष्ट जाणवली. काही पाहिलंस का बाहेर? हो, खरं तर मी तुला हे आधीच सांगणार होते, कारण हे दुसऱ्यांदा घडतंय माझ्यासोबत. नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? मी अंगणात होते आणि मला कोणीतरी आउट हाऊस मध्ये जाताना दिसलं. म्हणून मी त्याच्या पाठी गेले तर तिथे कोणीच नव्हतं. मी खूप घाबरले आणि पळून आले इथे. मध्यरात्री आउट हाऊस मध्ये कोण जाणार आहे अनन्या? माहित नाही, पण मी हे दुसऱ्यांदा बघते. नीट असं नाही, पण केस मोकळे सोडलेली एक बाई पाठमोरी मला तिथे जाताना दिसली. हो, आई, तुझे केस माझ्या खोलीत चल, तिकडे बोलूया. चल. इथून कशी बाहेर पडू मी? मला लवकरात लवकर मीराला भेटावं लागेल. ती माया वेदाचं असणं माझ्या वेदासाठी धोक्याच आहे. नाही 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 नाही, मला काही करून इथून निघावं लागेल. पण कशी जाऊ मी? या अग्निबंधनातून कशी सोडवू स्वतःला? आई, आई, आता तूच काहीतरी कर. आई, आई. मीरा, आई, दार उघड ना ग. आई, ऐक ना ग माझं. आई, दार उघड ना. कुठे असतो ताई? केव्हा येणार आहेस? माझंच चुकलं, तुला एकटीला जाऊ द्यायला नको होतं. बोला. काय मीरा लागली का हाताला? अहो आम्ही रेडीच होतो. त्या मीराला आम्ही जंगलात एकटीला गाठलं आणि धरलं सुद्धा. आता थेट आश्रमात. वा वा, म्हणजे एका तरी कामात यश मिळालं आपल्याला. आता रंगराज बाबा खुश झाले असतील ना आपल्यावर? हो, ते काय विचारूच नका. मीरा आमच्या ताब्यात आहे हे जसं बाबांना कळलं ते जाम खुश झाले. आता मला सांगा, माझे 10 लाख कधी देताय? नाहीतर मला सांगा ना, मीच येते घ्यायला. हो हो हो, अहो तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. एवढी घाई कशाला करताय? अहो, मी माझं काम पूर्ण केलं म्हटल्यावर मला माझ्या कामाचा मोबदला नको का?
हो, काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. थांबा जरा. असं कसं म्हणता तुम्ही? काम पूर्ण नाही झालं? बघा त्याचं कसं आहे ना, जोवर रंगराज बाबा आजची रात्र त्या मीरा सोबत सुखात घालवत नाही ना, तोवर हे काम पूर्ण होत नसतं. हो का? म्हणून थांबा जरा, तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. अच्छा अच्छा, बरं बरं, होऊ दे रंगराज बाबांच्या मनासारखं होऊ दे. हा, मी काय म्हणते, हो त्या मीराचं काय करायचं ते करा. तिला मारा, जाळा, गाडा, काय हवं ते करा. हो, मला काही घेणं देणं नाहीये तिच्याशी. हा, पण उद्या सकाळी मला माझे 10 लाख रुपये द्या म्हणजे झालं. 100% काळजी करायचं काही कारण नाही. मीरा, याचा अर्थ मीरा संकटात आहे. तुझ्या केसांचा आणि विचारांचा गुंता वाढलाय. तो सोडवायला हवा. आता मला नीट सांग, नेमकं काय झालं? मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून आउट हाऊसच्या दिशेने गेली. मी तिच्या पाठीमागे गेले तर ती तिथे नव्हती. बरं, तू झोपाळ्यावर बसली होतीस, मग? हो, मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून आउट हाऊसच्या दिशेने गेली आणि 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 तू झोपाळ्यावर बसली होतीस? मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक बाई केस मोकळे सोडून की काय एक बाई. तू झोपाळ्यावर बसली होतीस? मी झोपाळ्यावर बसले होते, माझं लक्ष गेलं तर एक 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 तू झोपाळ्यावर बसली होतीस? हो, मी झोपाळ्यावर बसले होते आणि तू मला इथे घेऊन आलीस आणि माझे केस विंचरतेस. बघ, सुटला की नाही कोणता? आता शांत झोप लागेल तुला.